बाणाई देवी, अहो असू द्या, माझ्या कशा पाया पडतायसा? बाणाई, शारदीय नवरात्रोत्सवाचा काळ आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. मला आपल्याला नमस्कार करावासा वाटला म्हणून मी केला. होय, तुम्ही म्हणला तसं आज समधीकडे आनंदाचं वातावरण आहे बघा. अहो आता गडावर बी लक्ष्मी देवींची वट्टी भरली माळसाताईंनी. मला बी त्यांच्या पाया पडायचं होतं, पर ए बानू, राहू दे ते शेणाग काढूच. इसर आता ते समजे, झालं ते झालं. बाणाई, पण मला काहीतरी तुम्हाला सांगायचे आहे. आणि ते काय? म्हाळसा देवींनी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आज लक्ष्मी देवींची ओटी भरली. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते, प्रसन्न वातावरण होते. पण आपण मनात आणले तर आपण देखील लक्ष्मी देवींचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. आणि ते कसं? आणि तुम्हासनी कसं ठाव? कारण मी नंदी आहे, मी महादेवांचा दास आहे. मला हे देखील ठाऊक आहे की लक्ष्मी देवींनी तुम्हाला त्यांच्या मूळ रूपात देखील दर्शन दिले होते. तुम्ही मनोभावे त्यांचे स्मरण केलेत तर त्या नक्कीच प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तुम्ही खरं सांगताय ना? हो, नक्कीच. मी काय म्हणतो, लक्ष्मी देवींची प्रार्थना केली तर त्या धनवी देतील का? हो, पण केवळ धनाच्या हव्यासापोटी लक्ष्मी देवींचे स्मरण करणे योग्य नाही. नाही नाही, तसं नाही. ते काय सांगतात ती ते ध्यान देऊन ऐका म्हणजे झालं. आपण जर मनापासून लक्ष्मी देवींचे स्मरण केलेत तर तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. बरं, येतो मी. जी. अरे गणोबा राघोबा, अरे कुठं फिरतायसा? अहो नवरात्र हाय देवींचं. गडावर जे जे येते आल त्यांची व्यवस्था करा तुम्हीच सांगितलंय ना? अरे बाबांनू, मी काम करून घ्या असं सांगितलं. स्वतः कशा पायी काम करतायसा? घ्या आता. अहो आता काम करून घेतलं काय आणि सावता काम केलं काय? काम आहेच की. का रे गणोबा, लई कटाळलेला वाटतोय यास. अहो त्याचं काय हाय, त्याची बायको हाय घरी, आणि हा जर घरला नाही गेला तर याचं काही खरं नाही. काय रे गणोबा, हा हे काय ऐकतोय मी? ह्याला काय जाते बोलाया? ह्याचं कुठं लगीन झालंय? होय की राघोबा, हा? अरे तुला कोण आहे घरी विचारणार आणि वाट बघणार? म्या आपला एकटाच बरा आहे. अरे पर तू लगीन का नाही करत? अहो लगीन झालेल्या माणसाचं काय होतं ना, ते ठाव आहे मला. म्हणून म्हणलं आपलं लांबच राहिलेलं बरं. अरे अरे असं काय बाई बोलू नगस. राजवाड्यात कुणी ऐकलं म्हणजे उगा घोळ व्हायचा. काय घोळ व्हायचा? अरे देव म्हणत्याल असं चुकीचं काय बी बोलू नगस आणि लोकांनी बी सांगू नगस. अहो देव बी हेच म्हणत्यात, म्या काय खोटा बोलतो वय? असं होय. मग एक काम कर राघोबा, तू चलच माझ्या संगट आणि माझ्या मोहर देवासनी विचार काय ते. अहो नाही, मला भ्या वाटतंय. अहो मग घ्या वाटतं नाही, ह्याला घेऊन जात. आणि गणोबा तत जर का देवी असतील ना, मग काय ह्याचं खरं नाही. म्या जरा बाहेर जातो. अरे थांब की. अरे थांब. म्या आलो 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 म्या आलो आलो. अरे घाबरला का? घाबरला का? म्हाळसा, अशी शून्यात कुठे पाहत आहेस? मला मंत्रोच्चार, श्लोक यांचा आवाज येतो आहे. मंदिरात होणाऱ्या घंटनाद ऐकू येत आहेत. आरत्यांचा आवाज येतो आहे. एक एक आहुती टाकताना सामूहिक उच्चार असतात, त्याचा आवाज येतो आहे. नवरात्रोत्सव सुरू आहे. आदिशक्तीला जागवलं जात आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून तुला हे सर्व काही जाणवत आहे. असं वाटतं आहे की आत प्रचंड शक्तीचा स्रोत आहे. मला सहस्त्र हात आहेत. दृष्टीसमोर विशाल असे अंतराळ दिसते आहे.
मला माझ्या आतल्या शक्तीवर नियंत्रण ठेवता येत नाहीये. म्हाळसा माझ्याकडे बघ. डोळे मीट. आता डोळे उघड. हे काय आहे सगळं? हे सत्य आहे तुझ्या स्वरूपाचे. तू अनंत आहेस. तू अपरिमित आहेस. केवळ हे तुला स्वतःलाच ओळखायचे आहे. पण तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मी तुझ्या सोबतच आहे आणि राहणार आहे. खर तर मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. ए बानू, अगं सांग की ग मला ते. अरे आता काय सांगू मी तुला रंग्या? हेच का, म्हणजे लक्ष्मी देवीसनी प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? म्हणजे मला काय कळना झालंय, काय करावं काय नाही. ते पूजा करायला पाहिजे, व्रत करायला पाहिजे, म्हणजे काय ती सांग की. रंग्या, अरे नंदीनं काय सांगितलं ते ऐकलंच नव्ह? अरे मनापासून लक्ष्मी देवीसनी हात जोडून प्रार्थना कर. होय. हा, पर नुसतं सोनं चांदी होवी म्हणून काय करायचं ते विचारू नकासा. मला ठाव आहे की, मी कुठे नाही म्हणतोय. मग तसं असेल तर मनापासून लक्ष्मी देवींची प्रार्थना कर. कष्ट कर भाव, लक्ष्मी देवींची कृपा होईल तुझ्यावर. होय. अहो, हे काय? तुमचाच उत्सव सुरू आहे. भक्त तुमची आराधना करत आहेत. मग आम्ही तुम्हाला हे विशेष स्थान देऊ नये का? काहीतरीच. तुमचं स्थान जिथे आहे त्याच्या जवळच मी आहे. नाही, आज मला तुम्हाला या आसनावर बसलेले पाहायचे आहे. मला कळतं आहे प्रेम तुमचं. श्री खंडेरायांच्या अवतार कार्याच्या निमित्ताने आपण इथे वास्तव्यास राहिलो. आपले ऋणानुबंध आता नेहमीचेच आले. माझे तुमच्याकडे एक मागणे आहे. माझ्याकडे मागणे? हे काय? या जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटले जाते. इथले वैभव चिरंतन आहे. इथे भक्तीने येणाऱ्या भक्तांना आपण आशीर्वाद द्याल. धन संपदा यांची कधीही उणीव पडू नये. भौतिक सुख प्रदान कराल. हेच मागणे आहे. आपली इच्छा आहे आणि ते होणार नाही असं कसं होईल? मी आश्वासन देते. श्री खंडेरायांवर ज्यांची दृढ भक्ती आहे त्यांना कधीही धन कमी पडणार नाही. या शारदीय नवरात्रात आपण या वर्षी इथे आहोत. पुढल्या वर्षी इथे नसू. या भूमीवर इथे राहणाऱ्या भक्तांवर माझे नितांत प्रेम आहे, म्हणून ही इच्छा व्यक्त केली. परंतु महाकाली आणि महासरस्वती ह्यांच्यापैकी महाकालीला स्मरण नाही की त्या कोण आहे? हो, पण आता फार अवधी नाही. त्यांना कधीही स्मरण होईल. आज म्हाळसाने खूप आनंदाने माझी ओटी भरली. मला ओवाळलं. असं वाटलं की श्री खंडेराय म्हणतात त्याप्रमाणे त्यांना खरंच सगळ्याचं स्मरण आहे आणि त्या श्री खंडेरायांची आणि पर्यायाने सगळ्यांचीच परीक्षा पाहत आहेत. हे खरंच तर नसेल ना? याचे उत्तर श्री म्हाळसादेवीच देऊ शकतील. आजचा दिवस सगळ्या भक्तांचा आहे. ते तुमची आराधना करत आहेत. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल, त्यांच्यावर कृपा कराल हे ठाऊक आहे. पण आज एका भक्ताला आपल्याजवळ येता नाही आले. तुम्ही बानूबद्दल बोलता आहात ना? हो, तिची इच्छा असूनही तिला आपले दुरूनच दर्शन घ्यावे लागले. मला कल्पना आहे. आज मी दिव्य शक्तींनी तिला दर्शन देणार आहे. तिची प्रार्थना पोचते आहे माझ्यापर्यंत.
मळतो खंडेराया तुम बिना वसा जीव घुटमळतो जीव घुटमळतो खंडेराया तुम बिना वसा यो जीव घुटमळतो हत्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा कसा यो ढासळला सात जन्माचा सपान लावून दोन घडीतच ढासळला कसा सावरू सांग राया जीव आधी घुटमळला खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा घास मल्हारी त्याही माझी सडा जीव खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा घास मल्हारी त्याही माझी सडा जीव मी आता तुमचीच पूजा करत होते जी. ते कळलं मला. तुझ्या पूजेनं प्रार्थनेनं मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. मग अजून काय हवं जी मला? आजच्या या शुभ प्रसंगी मी तुला काय देऊ? माझ्याकडे समजा आहे, मला काय बी नग. परत तुमची कृपा असू द्या जी. मनातल्या कुठल्या कप्प्यात काही मागायचं असेल तर माग. पुन्हा अशी वेळ येईल ना येईल. हा, मला वस्तीवरल्या माणसांसाठी मागायचं आहे जी. आमची माणसं मेंढरासनी घेऊन रानोमाळ फिरतात. तुमची त्यांच्यावर कृपा असू द्याची. मला असं वाटतं का त्यासनी सुख मिळावं, धन मिळावं. तुझी इच्छा पूर्ण होईल. शुभम भवतु. नवरात्रोत्सव, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सगळेजण प्रसन्न वातावरणात देवीच्या शक्तिरूपाची प्रार्थना करतायत. मला देखील का कोणास ठाऊक असं वाटतं आहे की कोणीतरी मला साथ घालतं आहे. का कोणास ठाऊक, पण राहून राहून मला असं वाटतं आहे की माझी कोणीतरी प्रार्थना करत आहे, कोणीतरी माझी आठवण काढतं आहे. पण मला असं का वाटतंय? गणेश, तू कधी आलास? माते, जेव्हा तू तुझ्या विचारात होतीस तेव्हा. माते, तू लक्ष्मी देवींना सांगितलेस ना की तू तुझे मौन सोडलेस, हो ना? हो. मग आता कशाची तुला चिंता आहे? कुणास ठाऊक, पण नवरात्रोत्सवानिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे.
आणि मला असं वाटतं की माझी कोणीतरी आठवण काढत आहे. माते, मला तुला एक सांगायचे आहे. काय? माते, तू श्री खंडेरायांची पत्नी आहेस. ह्या जेजुरीची तू साम्राज्ञी आहेस. मग त्याचा आणि या क्षणाचा काय संबंध? आहे माते, तू ह्या जेजुरीच्या प्रजेची काळजी घेतेस. साऱ्यांना तुझा आधार वाटतो. आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून सारे भक्त तुला आराध्य मानून तुझी पूजा करत असणार. हे काय बोलतोयस तू गणेश? मी केवळ यांची पत्नी आहे आणि माझे जे दायित्व आहे ते केवळ मी पार पाडण्याचा प्रयत्न करते आहे, इतकंच. हो, आणि साऱ्या भक्तांच्या मनात देखील हेच आहे. आणि म्हणून ह्या उत्सवाच्या निमित्ताने शक्ती रूपाची जशी सगळे प्रार्थना करत आहेत तसेच भक्तजन तुझे नामस्मरण देखील करत आहेत. तुझा कृपा आशीर्वाद त्यांना मिळावा हीच त्यांची इच्छा असणार. हो, तू म्हणतोस तसं असेलही, पण ही गोष्ट साधी नाही. हे खूप मोठे दायित्व आहे. आहेच माते, आणि आजवर तू ते पार पाडलं आहेस. म्हणून तू भक्तांची आराध्य झाली आहेस. मी केवळ यांची पत्नी म्हणून आणि या जेजुरीची साम्राज्ञी म्हणून माझे कार्य पार पाडते आहे. आणि हे कार्य पार पाडण्यासाठी मला बळ मिळो हीच प्रार्थना त्या शक्ती रूपाला या नवरात्रोत्सवानिमित्त करेन मी गणेश. माधवा, आदि मायेचा उत्सव आहे. सर्वत्र मंगल लहरी आहेत, आनंद आहे. हो, आणि अशा या मंगल प्रसंगी श्री म्हाळसा देवींनी लक्ष्मी देवींचा सन्मान केला, त्यामुळे सर्वत्रच शुभ वाटत आहे. होय, मुळात म्हाळसेने माझ्याशी जे मौन धारण केले होते ते सोडले हे उत्तम झाले. आधी रागाच्या भराती माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. माधवा, ह्या कार्यात तुम्ही दोघंही सहाय्यभूत झाला आहात, हे उत्तम झाले. तेव्हा मल्लासुराबरोबर जे युद्ध झालं त्या युद्धात पार्वती शक्ती स्वरूपात माझ्या बरोबर होती. म्हाळसा तीच शक्ती स्वरूप आहे, तिच्यामध्ये तेच तेज आहे, आणि ह्या नवरात्र उत्सवात तेच तिला अंश रूपाने जाणीव करून देत आहे. हे शुभ लक्षण आहे. होय, ही वेळ उत्तम होती त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाविषयी कळण्याची. अशा प्रसंगी आपण हस्तक्षेप करावा असे मला वाटत होते. माधवा, मी याआधी म्हणालो आहे की हा निर्णय सर्वस्वी म्हाळसेचा आहे. तिने ठरवायला हवं की सत्य जाणून घ्यायचे आहे की नाही. हा निर्णय मी नाही घेणार. पण आता ही कोंडी फुटणार कशी? हे आता काळच ठरवेल. आम्हा दोघांमध्ये तो उभा आहे. मग अजून प्रतीक्षा व्हायला नको.